मतिमंद आणि मूकबधिर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप, देवदासी आणि तृतीयपंथीयांना महामंडळ आणि साडी वाटप, दुष्काळग्रस्तांसाठी धान्य रुपी जोगवा, खडकवासला धरण क्षेत्रात वृक्षारोपण, रस्त्यावर फुगे विकणारी लहान मुले आणि देवदासींच्या मुलांसाठी स्वेटर आणि कानटोपीची वाटप, गरीब मुस्लिम कुटुंबियांना रमजान ईद निमित्ताने धान्य वाटप अशा अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने यंदाच्या वर्षी बालगुन्हेगारीवर जिवंत देखावा सादर केलाय। लोकजागृती व लोकशिक्षणाच्या उत्तुंग विचारातून लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाला 125 वर्ष पूर्ण झाली आहेत। सामाजिक उपक्रम, भारतीय संस्कृतीनुसार सर्व धर्म सद्भावना व गणेशोत्सव मंडळ हा कोणत्याही जातीचा नसून सर्व धर्मातील कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीने सुरू केलेल्या महाराष्ट्र तरुण मंडळाला यंदा 66 वर्ष पूर्ण झाली आहेत। मंडळातर्फे यंदा गणेशोत्सवात बाल गुन्हेगारीवर जिवंत देखावा सादर करण्यात आलाय। यावेळी सहाय्यक पोलीस प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली आहे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। सध्याच्या ग्लोबल युगात आई वडिलांनी मुलांच्या आयुष्याबद्दल विचार करायला हवा। आपल्या आयुष्यातील वेळ काढून मुलांना द्यायला हवा, जेणेकरून बाल गुन्हेगारी थांबवता येईल, असं मत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय। नमस्कार, मी शनाया। बाप्पा विशेष या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण महाराष्ट्र तरुण मंडळाला भेट दिल्यानं या मंडळाने बाल गुन्हेगारीवर एक देखावा सादर केला आहे। या मंडळाची आरती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली आहे। जाणून घेऊयात त्यांना हा देखावा कसा वाटला। काय सांगाल सर, हा देखावा तुम्हाला कसा वाटला? या मंडळानं हा जो देखावा सादर केला आहे अतिशय वास्तव परिस्थिती आहे। जगात आजकाल आईवडिलांना पॅरेंट्सला खरोखरच मुलाला वेळ देण्यात येत नाही आणि त्यामुळे मुले बिघडतात। चांगल्या कलाकारांनी एकदम चांगला कार्यक्रम आणि वास्तविक कार्यक्रम सादर केला होता। हा कार्यक्रम जास्त प्रमाणात झाल्यास खरोखरच त्यांनी जनजागृती होईल आणि पालकावर, मुलावर म्हणण्यापेक्षा पालकावर सुद्धा हा परिणाम चांगल्या प्रकारे होईल, असं एक माझं मत आहे। अशा देखाव्यांमधून एक समाज प्रबोधन होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच समाज प्रबोधन नक्कीच होईल, पण असे कार्यक्रम जास्त प्रमाणात व्हायला पाहिजेत आणि खरोखरच पालकांनी मुलाकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे। आजच्या परिस्थितीत पैशाच्या मागे सर्व लागलेले आहेत। आई वडील दोघे नोकरी करतात आणि मुलाकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचे हे परिणाम होतात। सर, बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आत्ता हे जे आपण नाट्य बघितलं छोटं, त्यात ते दाखवलं आहे की आई वडिलांनी मुलासाठी वेळ देणं आवश्यक आहे। वेळ दिला, त्याच्यावर लक्ष ठेवलं, तो कुणाकडे जातो, कुठे जातो, त्याचे संगत काय आहे, या गोष्टीवर लक्ष ठेवलं आणि वेळीच कंट्रोल केलं तर मुलाचं भविष्य निश्चितच उज्ज्वल होईल। केवळ पैसे मिळून कुटुंब सुधारत नाही, मुलाचं चारित्र्य आणि त्याचे संस्कार सुधारले पाहिजेत, तरच मुले चांगले होतील। सर, महाराष्ट्र मंडळाबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र मंडळ मी गेल्या वर्षापासून ओळखतो। त्यांचे एकदम चांगल्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आहेत। गेल्या वर्षी त्यांनी दुष्काळग्रस्तासाठी इतर प्रकारे आपले धान्य वाटप केलेलं आहे। पाणी
कसं वाचवावं याबाबतही त्यांनी काही चांगलं हे केलेलं आहे. मंडळातर्फे वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. दुष्काळग्रस्तांसाठी धान्यरूपी जोगवा, खडकवासला धरण क्षेत्रात वृक्षारोपण, दिवाळी महोत्सव, शिक्षणाचा दीपोत्सव, देवदासींच्या मुलांना आपण करून घेणे व त्यांच्या बरोबर विविध कार्यक्रम घेणे, रमजान ईद निमित्ताने गरीब मुस्लिम कुटुंबियांना धान्य वाटप करणे आदी उपक्रम घेण्यात येतात. मंडळ कधीच जात धर्म पाहत नसून समाज कार्यावर जास्त भर देतो असं मत मंडळाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. आता जाणून घेऊयात या महाराष्ट्र तरुण मंडळाचे पदाधिकारी आज आपल्यासोबत आहेत, अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत. या मंडळाची स्थापना कधी झाली आणि या मंडळाने काय काय कार्य केलेले आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात. काय सांगाल सर, तुम्ही मंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र तरुण मंडळ सिटी पोस्ट या मंडळाची स्थापना 1951 साली झाली. मंडळ आत्ता 66व्या वर्षात पदार्पण यशस्वीरित्या करत योग्य प्रकारे काम चालू आहे. मंडळाचे अनेक सामाजिक उपक्रम चालू आहे ज्यांनी बऱ्याच लोकांना अत्यंत चांगला फायदा होतो आहे किंवा जो गोरगरीब आहे त्यांच्यापर्यंत मंडळ योग्य प्रकारे पोचले की खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी मंडळ नक्कीच उपक्रम करत आले आणि इथून पुढं पण करणार आहे. बरं सर, मंडळाने आतापर्यंत कुठले कुठले सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत? मंडळाने आत्तापर्यंत मंडळाचा पहिला उपक्रम आहे मंडळ लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेकरता आर्थिक मदत करतं. मंडळाने गोरगरीब रुग्णांसाठी रुग्णोपयोगी साहित्य घेतले. आपण बघतो व्हीलचेअर, बेड, वॉकर, कमोड चेअर, युरिन पॉट व असे जेवढे काही साहित्य आहे ते मंडळाने विकत घेतलेले आणि जे गरजू लोक ते वस्तू घेऊ शकत नाही ते मंडळ त्यांना देण्यासाठी मदत करतं. तर तुमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही लोक सहभागी झालेले आहेत, तर त्या बाबतीत काय सांगाल? आमच्या इथं लहानपणापासूनच हिंदू आणि मुस्लिम सगळे एकत्र आहे आणि मुस्लिमसाठी गणपती एक आहे आणि आमच्यासाठी पण मुस्लिमांचा जो काही सण आहे तो पण एकच आहे. आम्ही असं कुठल्याही मंडळात भेदभाव होत नाही. त्यांच्या कार्यक्रमात आम्ही पण लहानपणापासून एकत्र असतो आणि ते पण आमच्या प्रत्येक कार्यक्रमात गणपती उचलण्यापासून गणपती नाचवण्यापर्यंत सगळे आम्ही एकत्ररित्या काम करतो. चर्चा करूयात की मंडळाने नेमके कुठले उपक्रम हाती घेतलेले आहेत. काय सांगाल सर, तुम्ही कुठले कुठले आतापर्यंत मंडळाने उपक्रम केले आहेत आणि तुम्हाला या उपक्रमामध्ये नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो? मंडळाने गेल्या वर्षी खडकवासला पुनरुज्जीवन यावरती देखावा सादर केला होता. त्याला अनुसरून मंडळाने खडकवासला प्रकल्पासाठी आर्थिक देणगीसुद्धा दिले. तसंच मंडळाचे सर्व कार्यकर्ते तेथे जाऊन वैयक्तिक श्रम करून खडकवासला धरणातला गाळ काढण्यात आला होता. त्या देखाव्यामुळे देखाव्याच्या माध्यमातून पाणी बचतीचा मोठा संदेश गेल्या वर्षी देण्यात आला होता. तसेच मंडळाने आंबा महोत्सवाचं आयोजन केलं जातं. ते आंबा महोत्सव आपण इथं गणपतीसमोर आंब्याचं नैवेद्य दाखवतो आणि त्या आंब्याचं वाटप आपण मंडळाच्या आसपास ज्या संस्था आहेत, ज्या देवदासींच्या मुलं आहेत किंवा जे काही अजून अनाथ मुलं आहेत, अपंग मुलं आहेत, त्यांच्यासाठी ते या ठिकाणी वाटप करण्यात येते. शैक्षणिक असेल किंवा काही गरजा असतील त्या पुरवण्याचा उपक्रम एक हाती घेतला आहे. तो विद्यार्थी आज आपल्यासोबत आहेत. काय नाव आहे तुझं? ऋतिक येवले. कशी परिस्थिती होती आणि तुला काय मदत केली मंडळाने? माझी आई घरकामाची कामं करते. वडील मी 7वीत असतानाच एक्सपायर झाले. त्यामुळं मंडळाने मला अतिशय योग्यरित्या मदत केलेली आहे आणि मला इथून माझा पुढचा सर्व खर्च मंडळ देणार आहे. शिष्यवृत्ती दिलेली आहे आणि मला 10वीमध्ये 75% मार्क मिळालेले आहेत. पुढं काय व्हायचं आहे तुला? मला CA करायचं. तर CA होऊन मंडळाला मदत करणार का? हो. बरं, आता आपल्यासोबत आणखीन काही पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊयात मंडळाबद्दल. सर, तुम्ही विविध देखावे सादर करतात, तर त्या देखाव्यांबद्दल एक समाज प्रबोधन होतं, तर आत्तापर्यंत तुम्ही कुठले कुठले देखावे सादर केलेत? मागच्या वर्षी आम्ही अब्दुल कलामांचा देखावा दाखवला. त्याच्यात मॅसेज असा होता की समाजातली जी लोक आहे ते कलाम साहेबांनी जे केलेलं आहे त्याची जाणीव ठेवून सगळ्यांनी तसं वागावं, हा मेसेज मागच्या वर्षी आम्ही दाखवलेला आहे. आणि यावर्षी बाल गुन्हेगारी केलेली आहे. त्याच्यामुळं आमचे रेड लाईट एरिया असल्यामुळे इथे भरपूर गुन्हेगारी वृत्तीची लोकं असतात, त्यांना शिक्षणाचा अभाव असतो. त्यामुळं त्यांना त्यातनं कसं वाचवता येईल याचा प्रयत्न मंडळ करत आहे. सल्लोका कसा ठेवला हे बघा. खजिनदार म्हटलं तर पृथ्वीराज एवंडे, कार्यवाहक म्हटलं की इम्तियाज इनामदार. अशा पद्धतीने आम्ही जे म्हणजे अहवाल उघडला तर पहिला पानापासून मंडळाची कारकिर्दी कळती की समाजात एकत्र कसं राहावं हे या मंडळाने दाखवून दिलेलं आहे. सांगाल सर मंडळ? या मंडळाबद्दल सांगायचं तर एकच सांगतो की सुरुवात यांची इतकी छान असती आणि मी पाहिलेल्या कार्यक्रमांमध्ये जे अपंग असतात त्यांच्यासाठी यांनी सुरुवात केली की त्यांना सायकल आपण जे वाटल्या होत्या, नंतर कुबड्या असतात त्या वाटल्या होत्या. मागच्या वर्षी खडकवासला धरणावरचा जिवंत जो देखावा केला होता यांनी की पाण्याविषयी आज महाराष्ट्रामध्ये ज्याची गरज होती
योग्य वेळी त्यांनी तो देखावा केला होता. माणूस माणसाचं मन, मनाची सुखदुःख, सुखदुःखाच्या भावनाच्या आणि भावनांची तीव्रता जाणून घेण्यासाठी एक संवेदनशील मन असावं लागतं आणि या संवेदनशील मनाला एक विवेकाचा धागा असावा लागतो. हा विवेक आणि हा संवेदनशील मन एकत्र करून हे मंडळ काम करत आहे. यांनी फक्त मंडळासाठीच उपक्रम घेतलेत असं नाही, तर अनाथ मुलं असतील, वंचित मुलं असतील, देवदासी महिला असतील किंवा आणखीन दुष्काळग्रस्त लोक असतील, तर त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून एक समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह मी शनाया, पुणे प्लस. उपाध्यक्ष जनवीर शेख, खजिनदार पृथ्वीराज येळवंडे, कार्यवाहक इम्तियाज इनामदार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.